अरविंद सगबोर यांचा संगमनेर नगरीत भव्य सत्कार। सांदन आदिवासी लोक चळवळ व सहकारी मित्र परिवार यांचे आयोजनातून डॉक्टर अरविंद सुभाष सगबोर यांचा संगमनेर नगरीत भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी शिक्षक आमदार सत्यजित दादा तांबे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्रशासक वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे, संगमनेर तहसीलचे नायब तहसीलदार संदीप भांगरे, मुख्याध्यापक प्रभाकर धदवड व मुख्याध्यापिका भारती वनम यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला। आदिवासी मुलांचे कल्याण या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेऊन आपली भूमिका प्रभावीपणे मांडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय यूसी शिक्षण परिषद यांनी डॉक्टर अरविंद सगबोर यांना मानद डॉक्टर पदवी बहाल केली। आपल्या समाजातील आदिवासी मुलांचे शिक्षण व आरोग्य यासाठी गेली 15 वर्षापासून कार्य करणाऱ्या अरविंद सगबोर यांना बहाल केलेली मानद पदवी ही निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरेल असे मनोगत आमदार तांबे यांनी व्यक्त केले। डॉक्टर सगबोर यांचे भटकंतीचे व लेखनाचे ही यावेळी उपस्थित यांनी कौतुक केले। सत्काराचे उत्तर देताना डॉक्टर अरविंद सगबोर यांनी महाराष्ट्र राज्याच्या यूसी काउन्सिलचे डायरेक्टर गणेश वायकर सरांचे आभार मानत उपस्थितांना धन्यवाद दिले। सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक दशरथ गबाले व समर्थ प्रिंटरचे सुनील भवारी व त्यांच्या सहकारी सांदन टीमने केले। प्रकाश शेळके, आरवी न्यूज साठी नांदूर शिंगोटे, सिन्नर। खूप खूप शुभेच्छा देतो। तुमचा आणि डॉक्टर साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे। डॉक्टर साहेबांचे तुमच्या अतिशय चांगले संबंध आहेत। मी त्यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो। या पदवीमुळे आता तुम्हाला काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे। जसं आता सरांनी सांगितलं, तुम्ही गाडीने गेले भटकंती करत, आणि भटकंतीचा पण एक नाद असावा लागतो। हे चांगलं सोपं काम नाहीये। अनेक लोकांना इथून नाशिकला जायचं म्हणलं तर कंटाळा येतो, अंगावर काटा येतो, आणि यांना नाशिकला जायला सांगितलं हे कदाचित अकोले मार्गे देवठाण करून आणि कुठून जातील सांगता येत नाही। किंवा प्रत्येकाची आवड निवड असते आणि त्याच्यानुसार त्यांना काम करायला आनंद मिळतो। जीवनामध्ये काम करायला आनंद मिळणं याच्यासारखी मोठी गोष्ट नाही। नाहीतर काही जण बळच नोकऱ्या करत असतात, 10 ते 5 ऑफिसला जातात, कधी गेलेलं असं होतं, कधी सुट्टी लागेल असं होतं, आणि मग त्याच्यातूनही आनंद आपल्या कामातून कसं मिळवायचं ह्याचं एक उत्तम उदाहरण इथं आता डॉक्टर सगबोर सरांनी या ठिकाणी केलं। मी त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। आणि अजून मला 2 कार्यक्रमाला जायचे। आज बाबासाहेबांचा वाढदिवस आहे, तर त्या कार्यक्रमाला मला जायचं, म्हणून मला परवानगी द्यायची अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो।